अपेक्षित आहे. प्रश्न महत्त्वाचे आहेत, त्यातला कुठलाही राजकीय पक्षाचा म्हणून हा प्रश्न नाही आहे. आणि मला मुद्दाम या पूर्व इतिहास या सर्व संदर्भातला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की ज्या वेळेस विधानसभेमध्ये मराठा आरक्षणाचं विधेयक पारित झालं त्यावेळेस सर्वानुमते ते पारित झालेलं आहे. म्हणजे ही कुठल्या एका राजकीय पक्षाची किंवा सरकारची प्रॉपर्टी म्हणून हा विषय नाही आहे. किंबहुना यामध्ये कोणाची वेगवेगळी भूमिका अजिबात नाहीये, आधी नव्हती. आणि आम्ही सुद्धा ज्यावेळेस विरोधी पक्षात होतो त्यावेळेस सुद्धा तत्कालीन मुख्यमंत्र्यांना आम्ही सहकार्याची भूमिका घेऊन एक मताने हा निर्णय या महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये पारित झाल्याची इतिहास आपल्या समोर आहे. त्यामुळे या विषयावर कोण काय बोलतोय किंवा कोण राजकारण करायचं करू द्या, मी या विषयासंदर्भामध्ये अतिशय जबाबदारीने मला भूमिका मांडायची आहे. आणि ती म्हणजे आता केंद्र सरकारला या विषयासंदर्भामध्ये आपली भूमिका मांडायला एक चांगली संधी मिळालेली आहे. आपल्याला माहिती आहे की आता सर्व प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. पुढच्या महिन्याच्या 8 तारखेपासून या मुद्द्यावर रेग्युलर सुनावणी सर्वोच्च न्यायालय होणार आहे. सॉरी 8 तारखे याच महिन्यात 8 मार्च पासून या सर्व आरक्षणाच्या संदर्भामध्ये म्हणजे रेग्युलर सुनावणी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. पण त्याच्यामध्ये सुनावणी सुरू होण्याच्या अगोदर जर केंद्र सरकारने याच्यामध्ये 3-4 मुद्द्यावर जर व्यवस्थितपणे आपली भूमिका मांडली तर देशातल्या सर्वच आरक्षणाच्या विषयावर खूप मोठी मदत केंद्र सरकार करू शकतं. हा त्यातला पहिला महत्वाचा मुद्दा आहे. एक तर मला मुद्दाम सभागृहाला अवगत करायचं आहे की मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांना पत्र पाठवलं. मी माझं स्वतःचं पत्र लॉ मिनिस्टरला गेलं, ॲडव्होकेट जनरलनी अटॉर्नी जनरलला पत्र पाठवली, लॉ सेक्रेटरीला पत्र पाठवली आहेत. पण दुर्दैवाने अध्यक्ष महोदय या बाबतीमध्ये एकही ज्याला उत्तर समाधानकारक उत्तरच आलं नाही. मग दुर्दैवाने या विषयावर कुठेतरी समाधानकारक उत्तर होणं अपेक्षित होतं, किमान अॅक्नॉलेजमेंट तरी किंवा नाही आम्हाला प्राप्त झालं, आम्ही लक्ष घालत आहोत. रुटीन जर उत्तर आलं असतं तरी चाललं असतं. दुर्दैवाने एकही पत्र याच्यामध्ये आलेलं नाही. हा त्याचा पहिला मुद्दा. असो मग त्याचं अजून काही बोलायचं नाही. परंतु शरदराव म्हणले त्याप्रमाणे 28 तारखेला आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक सह्याद्रीमध्ये घेतली. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ती बैठक पार पाडली आणि त्याच्यामध्ये केंद्रीय जे आपले कायदे मंत्री आहेत त्यांनाही विनंती केली होती की आपण यावं. सुरुवातीला थोडंसं येण्याचं ते सकारात्मक होते, नंतर का आले नाहीत मला कल्पना नाही. देवेंद्र फडणवीसजी त्या बैठकीला VCच्या द्वारे उपस्थित होते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य, ॲडव्होकेट जनरल हजर होते. आपले जे सिनियर काउन्सिल्स आहेत ते हजर होते. शासनाने जे समन्वयक वकील होते ते हजर होते. अशी मोठी कॉन्फरन्स झाली आणि त्या कॉन्फरन्समध्ये आणि आपले जे केंद्रामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये बाजू मांडणारे मुकुल रोहतगी आणि श्री पटवालिया हे जे सिनियर काउन्सिल्स आहेत ते उपस्थित होते. आता मुद्दा याच्यामध्ये 4-5 मुद्दे रणपिसेने जो उल्लेख केलेला आहे अध्यक्षामध्ये, आज इंदिरा साहनी एक केस लॉ झालेला आहे काही मला वाटतं 20-25 वर्षापूर्वीचा 92चा काही मागचा इतिहास आहे. आणि त्याच्यामध्ये आरक्षण हे 50%च्या वर जाता कामा नये अशा प्रकारचा एक त्यावेळेसचा निर्णय सुप्रीम कोर्टात इंदिरा साहनी केसमध्ये झालेला आहे. तर या पार्श्वभूमीवर मग आज महाराष्ट्राचं मराठा आरक्षण 50%च्या वर गेलेलं आहे. हा विरोधी ज्यांनी विरोध केला आरक्षण त्यांनी मुद्दा तो त्या महत्वाचा मांडलेला आहे. पण हा मुद्दा मग एवढाच मर्यादित आहे का? देशामध्ये जवळपास 16 राज्य अशी आहेत की ज्या ठिकाणी आरक्षण 50%च्या वर गेलंय. आणि दुसरं तेच नव्हे तर पार्लमेंटनी देशाच्या सर्वोच्च सभागृहाने जो कायदा पारित केला इकॉनॉमिकली विकर सेक्शन EWSचा, तो सुद्धा 50%च्या वर आणि 10% इकॉनॉमिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी आरक्षण देण्याचा निर्णय जो पंतप्रधानांनी मूव्ह केला, सरकारने मूव्ह केला, तो सुद्धा सर्वोच्च न्यायालयात आता आव्हान त्याला देण्यात आलेलं आहे. म्हणजे हा मुद्दा फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे का? अजिबात नाही. EWSचा मुद्दा संपूर्ण देशामध्ये लागू आहे. तोही आव्हान त्याला देण्यात आलेला आहे. 16 राज्यांमधले जे जवळपास जे प्रकरणं आहेत ती सुद्धा आरक्षणाच्या 50% वर गेलेले आहेत. आणि म्हणून केंद्र सरकारने याच्यामध्ये अटॉर्नी जनरलला अधिकृतरित्या भूमिका घ्यायला एक चांगली संधी आहे. त्यांनी ही भूमिका घेतली पाहिजे. हे सर्व मॅटर्स जे आहे एकत्रित टॅग करा, एकत्रितपणे टॅग. काल एक महत्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टात झाला, तो म्हणजे हरियाणा आणि छत्तीसगड हे मॅटर्स हे काल टॅग करण्याच्या बाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने काही निर्णय घेतल्याची माहिती माझ्याकडे आलेली आहे. म्हणजे आता अनेक प्रकरण सुरूच आहेत. तिथे 50%च्या वर गेल्यामुळे
छत्तीसगड आणि हरियाणाच्या बाबतीमध्ये टॅग करण्याचे निर्णय काल झाल्याची माहिती माझ्यासमोर आहे. तर केंद्र सरकारने जर सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं की आम्हाला हे पहिलं टॅग करण्याचा निर्णय आपण घ्यावा, म्हणजे देशातल्या सर्व 16 राज्य असतील किंवा बाकी राज्य असतील अधिक ईडब्ल्यूएसचा निर्णय हा एकत्रपणे टॅग जर केला तर आरक्षणासंदर्भात इंदिरा साहनीचा जो विषय आहे तो विषय एकत्रितपणे घेतला जावा, जेणेकरून मेरिटवर गुणवत्तेवर याचा काय तो निर्णय घ्यायचा तो घेतला जाईल. हा त्यातला पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा सभापती महोदय यातला जो असा महत्वाचा आहे की फिजिकल हिअरिंग झाली पाहिजे. एवढं व्हॉल्युमनस सगळं रेकॉर्ड आहे. हे रेकॉर्ड जर पाहिलं तर हजारो पानाचं रेकॉर्ड त्याच्यामध्ये आहे, जे रेकॉर्ड सुप्रीम कोर्टामध्ये फिजिकली त्या ठिकाणी ठेवून बोलता आलं पाहिजे. व्हर्च्युअलला बरेच वेळा VC-वर समजत नाही, ऐकता येत नाही, समोर काय बोललं हे समजत नाही, असे भरपूर लिमिटेशन त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे फिजिकल हिअरिंग याच्यामध्ये झाली पाहिजे. ही एक शासनाची महत्वाची भूमिका अध्यक्षमुळे त्याच्यामध्ये. सर्वात महत्वाचा मुद्दा जो या ठिकाणी आहे तो असा आहे की इंदिरा साहनीचा जो निर्णय आहे तो 9 बेंचच्या जजेसनी घेतला होता. आता हे कॉन्स्टिट्यूशन बेंच जे आहे ते 5 जजेसचं आहे. तर 5 जजेसचं बेंच हे 9 जजेसनी घेतलेला निर्णय हा ओव्हररूल करू शकत नाही. हा त्यातला अतिशय महत्वाचा कायदेशीर मुद्दा आहे. हा मुद्दा सुरुवातीला कोण मांडू शकतं? आपण तर त्याच्यामध्ये प्रतिवादी आहोत, विरोधक तर हा मुद्दा मांडणारच नाहीत. पण केंद्र सरकारने जर अटॉर्नी जनरलने मुद्दा मांडला की हा सबस्टॅन्शियल क्वेश्चन ऑफ लॉ आहे आणि सबस्टॅन्शियल क्वेश्चन ऑफ लॉ असल्यामुळे हा विषय जो आहे तो लार्जर बेंच मध्ये 9 किंवा 11 मेंबरच्या बेंच समोर जर गेला या प्रश्नाला न्याय देता येईल, हा त्यातला महत्वाचा भाग आहे. आणि म्हणून हे सगळे कायदेशीर मुद्दे लक्षात घेता आता केंद्र सरकारला ही बाजू मांडण्याकरता त्याच्यामध्ये खूप वाव आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस सुद्धा त्या दिवशी मिटिंगमध्ये हजर होते. त्यांनी सुद्धा याच्यामध्ये सकारात्मक भूमिका घेतली. मुद्दाम सांगितलं पाहिजे सभागृहात, हा विषय फक्त सरकारमुळे बोलत नाहीये, पण विरोधी पक्ष नेते सुद्धा त्याच बैठकीला उपस्थित होते. केंद्रीय कायदे मंत्री का आले नाहीत ह्याची मला कल्पना नाही, परंतु देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की ते सुद्धा व्यक्तिगतरित्या लक्ष घालून केंद्र सरकारची भूमिका याची सकारात्मक कशी घेता येईल या बाबतीत प्रयत्न करतील हे त्यांनी आश्वासित केलं आहे. त्यामुळे हा मुद्दा महत्वाचा आहे. पण 8 तारखेच्या सुनावणीच्या अगोदर हे 3-4 मुद्दे जर व्यवस्थित मांडले गेले आणि केंद्र सरकारने त्यात जर आपलं वजन वापरलं तर मला वाटतं खूप फरक पडेल आणि या सगळ्या प्रश्नात न्याय मिळू शकतो अशी धारणा आमची आहे. आणि देशातले सर्व आरक्षणाचे मुद्दे जे आहेत ते त्या माध्यमातून मार्गी लागू शकतात असा प्रयत्न केंद्र सरकारने करावा, आम्हीही करू, अन्य राज्यही करतील आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये त्या न्याय मिळू शकेल अशी शासनाची भूमिका आहे. दरेकर साहेब. सभापती महोदय, मराठा आरक्षणाचा एका महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे आणि चव्हाण साहेबांनी तेच सांगितले जे आतापर्यंत सांगतात, केंद्रावर ढकलून प्रत्येक गोष्ट मोकळी होता. आणि मी बघतोय की सरकारला आल्यापासून केंद्र आणि राज्य याच्या पुढे जातच नाहीये. एका बाजूला सांगता केंद्राने मदत करा. मी होतो देवेंद्रजींबरोबर आदल्या दिवशी, त्या ठिकाणी केंद्रातले मंत्री लॉ अँड मिनिस्टर येणारच नव्हते, पण तुम्ही असं प्लॅन करता की ते त्यांना दाखवलं कार्यक्रमामध्ये ते उपस्थित राहणार, जे मुळातच येणार नव्हते. म्हणजे लोकांच्या मनात जायला की केंद्रीय मंत्र्यालाच इंटरेस्ट नाही आणि इकडे दुसरीकडून बोलायचं केंद्र मदत करत नाही. मला वाटतं अशा प्रकारच्या दुटप्पी भूमिका ठेवू नका, हा विषय मार्गी लागणार नाही. माझी नम्र विनंती पहिली राहील, कारण पहिल्यापासून कसा निष्काळजीपणा या ठिकाणी झाला याचा मी पाढा वाचला तर अर्धा तास पुरणार नाही. दस्तऐवज न देणं, वकील उपलब्ध न राहणं. बरं, आता लार्जर बेंच मानतोय, त्याच वेळेला का नाही लार्जर बेंच मागितला आपण? म्हणजे आपण आफ्टर थॉट सगळं करतोय. त्याच्यामुळे मी आता मेरिटवर जात नाही, तो एका टप्प्यावर विषय आहे आणि केंद्राने सांगून पण तशा प्रकारचा निर्णय दिलाय, तो पण आज कोर्टात आहे. म्हणजे संसदेने मंजूर केलेला पण आज बेंचकडे विषय आहे. म्हणजे केंद्राने सांगितल्यावर अंतिम झालं असं काही नाहीये, संसदेने ठरवल्यावर पण. ही आपल्या माहितीसाठी सांगतोय. माझे जे तुमच्या हातात आहेत ते विषय सोडवा. आरक्षणाचा विषय हा त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये जो निर्णय लागायचा बेंचच्या समोर तो लागेल. तो आता तुम्ही मी इथे भांडून त्याचा निकाल मिळणार नाही. वस्तुस्थिती सगळ्यांनी मान्य केली पाहिजे. आणि मराठा आरक्षणाच्या बाबतीत कुणाचंच दुमत नाही. सरकारी बाजूने विरोधी बाजूने आहेत, एकमत आहे, परंतु फक्त एकमेकांवर ढकलायचं काम होते. आणि माझी विनंती आहे, केंद्रावर ढकलू नका, केंद्र पूर्ण मदत करेल. देवेंद्रजींनी तशा प्रकारची भूमिका घेतली. संपूर्णपणे आम्ही या विषयाच्या मागे आहोत. परंतु जे विषय पहिल्या प्रश्नात उत्तर दिलंय की आंदोलनं होत आहेत, हिंसक घटना होत आहेत, आणि मुख्यमंत्र्यांचं उत्तर होय असं आहे. सभापती महोदय, हाच माझा मूळ प्रश्न आहे. ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेला राज्यामध्ये तर टोकाचं आंदोलन झालं होतं. म्हणजे मोर्चेंनी एवढा एक पीकला आंदोलन गेलं होतं
की काय विचारू ना. प्रत्येक छोट्या आंदोलनाला 5 जणांना पण भेटत होते, 50 जणांना पण भेटत होते, रात्री 2-2 वाजता चर्चा करत होते. हे तुम्ही सगळ्या मराठा समाजाच्या आंदोलकांना विचार. आज त्या ठिकाणी आंदोलन तिकडे जालन्यात चाललंय, आष्टी पिंपळगावला आज आझाद मैदानात पोरं मरतायत. कोण ही मुलं आहेत तर ज्यांना तुम्ही अपॉइंटमेंट दिल्यात पण जॉईन करून घेतलं नाही. हा विषय तर तुमच्या हातामध्ये आहे. याचा नाही आपण केसची काय संबंध आहे सभापतीमध्ये. माझी विनंती आहे, जे राज्य सरकारच्या हातात आहे, जे आरक्षणाशी संबंधित नाही ते विषय तरी हे सोडवणार आहेत की नाही. अशा प्रकारचे त्या मराठा समाजाची मुलं आहेत तिकडे उन्हात तानात बसलेली आहेत. अहो साधा प्रतिनिधी यांचा जात नाही. प्रश्न सोडवायचं नंतर जाऊ दे, हे एवढं घेतात की तिथं लाठीचार्ज, मारहाण, निघा असं एवढ्या असंवेदनशीलतेनं सभापती महोदय काम होऊ नये. माझी चव्हाण साहेब आपल्याला विनंती आहे की जे मराठा समाजाची जी मुलं आहेत ज्यांना तुम्ही अपॉइंटमेंट दिलेली आहे परंतु ते निकालाच्या अगोदरची आहे, त्यांना तुम्ही सामावून घेणार का हे आज राज्यातील जनतेला आश्वस्त करावं. सुप्रीम कोर्टाचा विषय आपण इथे होय किंवा नाही बोलून इथे सुटणार नाही. जे आपल्या अधिकारात आहे कॅबिनेटच्या सरकारच्या, तो आज तातडीनं निर्णय जाहीर करणार का आणि तो करावा अशी माझी आपल्याला विनंती आहे. सभापती महोदय, सन्मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी या ठिकाणी जे वक्तव्य केलंय ते दिशाभूल करणार आहे, चुकीचं हे मला स्पष्ट सांगितलं पाहिजे. मी ज्या सुरुवातीलाच म्हणतोय की हा विषय ढकलाढकलीचा अजिबात नाही आहे. ज्या वेळेस सुप्रीम कोर्ट अटॉर्नी जनरल म्हणजे केंद्राचा सर्वोच्च लॉ ऑफिसर ज्याला पार्टी केलं जातं तेव्हा त्यांना उत्तर दाखल करावं लागणार ना. केंद्र सरकारची भूमिका तेव्हाच मांडावी लागणार आहे. इथे काय ढकलाढकलीचा प्रश्न आहे मला सांगा. एक 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 मिनिट एक मिनिट मला 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 माझी उत्तर सभापती उत्तर घ्या. सभापती महोदय, दरेकर साहेब उत्तर घ्या. सभापती महोदय, मी या मला संरक्षण आपलं पाहिजे आहे. या सभागृहामध्ये मी त्यांचं ऐकतोय, मी त्यांच्या एक एक प्रश्नाला उत्तर द्यायची माझी तयारी आहे. मी कधीही म्हटलं नव्हतं की केंद्रीय मंत्री तिथे का आले नाही. मी म्हणलं कशामुळे येऊ शकले नाहीत याची एक एक मिनिट मला पूर्ण करू द्या. तुम्ही खाली बसून बोलू नका. केंद्रीय मंत्र्यांना निमंत्रित केलं, मी स्वतः त्यांना बोललो, मुख्यमंत्री स्वतः त्यांना बोलले. ते म्हणाले आज शुक्रवारी मला वेळ नाही, तर मग रविवारी ठरलं. मुद्दा अध्यक्ष मग ते नाही आले ते मी समजू शकतो. मी कुठे त्याला म्हणतो काय दोष देतो मी, त्या दोष देतोय का, माझा कुठे आरोप त्यांच्यावर आहे का, काहीच नाही. मी याला झोमायचं काय कारण आहे मला समजत नाही. माझं म्हणणं एवढंच आहे, ज्या सभागृहामध्ये एकमताने निर्णय होतो कायदा पारित करण्याचा, तर आता संधी तुम्हालाही आहे आम्हाला. आम्ही तर मांडतोच आहे बाजू, आम्ही तर बाजू मांडतोच आहे आणि तुम्ही बाजू तिथे मांडा अशी विनंती करतो तुम्हाला मी. सरकार तुमचं केंद्रामध्ये आहे, तुम्ही बाजू मांडत बसण्याचं काय कारण आहे. अध्यक्ष महोदय, मुद्दा आता येऊया साष्ट पिंपळगावच्या प्रकरणामध्ये. सभापतीमध्ये दुर्दैव असं आहे, या सभागृहात एक भाषा वापरली जाते, बैठकीमध्ये एक भाषा वापरली जाते आणि बाहेर वेगळं बोललं जातं. आम्ही बोललोय का? प्रत्येक जे काही कोण कोण काय बोलत सगळं रेकॉर्डवर आहे. शासन गंभीर नाही, शासन अमुक करत नाही, शासन तमुक करत नाही. बैठकीत एक बोलायचं, मुख्यमंत्र्यांशी एक बोलून बाहेर दुसरं बोलायचं. अध्यक्ष सभापती महोदय, हा विषय मार्गी लावायचा ना आपल्याला. सरकार कोणाचं असो, समाजाला वेठीस धरून राजकारण करण्याची भूमिका आमची तर कधीच त्यावेळेस नव्हती, आजही नाही. परंतु आमचा मुद्दा एवढाच आहे की ज्यावेळेस आम्ही सहकार्य केलं, तुम्ही सहकार्य करणार. आज आमचं मागणी अजून काय आहे. साष्ट पिंपळगावामध्ये मी स्वतः सभापती महोदय, साष्ट पिंपळगावला मी स्वतः गेलो, लोकांना भेटलो. कायदेशीर बाजू कोण सांगतं मला सांगा. लढाई का हा विषय काही सरकारच्या हातात राहिला आहे का, हा विषय तुमच्या हातात राहिला आहे का. हा विषय आता सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, त्यातला पहिला मुद्दा आहे. आणि सुप्रीम नोकऱ्याच्या बाबतीत सातत्याने तुम्ही उल्लेख करता सभापती महोदय, ही ऑर्डर सुप्रीम कोर्टाच्या आधी स्पष्ट आहे. सुप्रीम कोर्टात स्पष्ट आहे. त्यांनी सुप्रीम कोर्टाचं जी स्थगित दिली 9/9/20 जी सुप्रीम कोर्टाने स्थगित म्हटलेलं आहे, छोट्यात जो त्यातला ऑपरेटिव्ह पार्ट वाचतोय, दीज अपील्स आर रेफर्ड टू अ लार्जर बेंच. म्हणजे त्यांनी हा अपील्स लार्ज बेंचकडे पाठवलंय. ऍडमिशन्स टू एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स फॉर द अकॅडमिक इयर 2021 शॅल बी मेड विदाउट रेफरन्स टू रिझर्वेशन प्रोव्हाइडेड इन द एसीबीसी ऍक्ट. हा त्यातला मुद्दा आहे. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा आहे, अपॉइंटमेंट्स टू पब्लिक सर्व्हिसेस अँड पोस्ट अंडर द गव्हर्नमेंट शॅल बी मेड विदाउट इम्प्लिमेंटिंग द रिझर्वेशन्स ॲज प्रोव्हाइड दॅट. म्हणजे आता ही स्थगिती जी आहे, हा सुप्रीम कोर्टाची इंटरिम ऑर्डर आहे जी सांगते तुम्हाला काही करता येणार नाही. हा त्यातला मुद्दा आहे. आता मुद्दा पुढचा असा आहे, आम्ही त्यात काय काय केलं. सभापती महोदय, हा स्टे वेकेट व्हावा, हा स्टे वेकेट करावा म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये एक नाही तर 5-5 वेळा या सगळ्या गोष्टी मेन्शन केल्या सुप्रीम कोर्टामध्ये.
या गोष्टी सुप्रीम कोर्टामध्ये मेन्शन केल्या आणि त्या मेन्शन केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे ही सर्व इंटरिम स्थगिती द्यायला उठवायला नकार दिला. हा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे. आम्हाला काही नको आहे का? आज जवळपास सभापती महोदय, आम्ही जवळपास 4 ते 5 वेळा या सगळ्या गोष्टी मेन्शन केला या सगळ्या बेंच समोर, आणि बेंचनी नंतर मात्र या बाबतीमध्ये काही त्याच्यात प्रतिसाद दिला नाही. आणि मेन्शनिंग करत असताना या सगळ्या आता प्रश्न सभापती मुद्दे झाला आहे की जवळपास 5,000 लोकांचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. काही ठिकाणी अपॉइंटमेंट लेटर म्हणजे प्रोसेस पूर्ण झालेली आहे, अपॉइंटमेंट्स इम्प्लिमेंट झालेल्या नाहीत, आणि त्याचबरोबर प्रोसेस ज्यांची पूर्ण झालेलीच नाही असे केसेस आहेत. अशा केसेसमध्ये सभापती महोदय, आम्ही हा स्टे वेकेट करावा, माणुसकीच्या दृष्टिकोनातून या सगळ्या प्रकरणाकडे पाहायला जावं आणि इंटरिम स्टे लावायचं. पुढे काय विचार करायचं? कारण मागचं झालं त्याला आटपा एक नाही 4 ते 5 वेळा सर्वोच्च न्यायालय ऑन रेकॉर्ड आहे. सर्वोच्च न्यायालय किती वेळा सुनावणी झाली रेकॉर्डवर आहे, परंतु सर्वोच्च न्यायालयाने हे सगळं करणं नाकार दिला. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आमचं म्हणणं एवढंच आहे, हे सगळं करत असताना सर्वांनी मिळून हा लढा एकत्र लढलो. आपण सर्वांनी मिळून हा लढा एकत्रपणे लढलो तर या लढ्याला यश मिळण्याची शक्यता जास्त आहे. आणि मग आम्ही एक वेगळं बोलायचं, तुम्ही काही वेगळंच बोलायचं, बाहेर एक सांगायचं, असं करू नका कृपया. या प्रश्नाकडे समाजाचा प्रश्न म्हणून आपण सर्व एकोप्याने हा निर्णय सोडूया. ही माझी हात जोडून विनंती या सभागृहाला आहे. आणि तुम्ही प्रतिसाद दिला, तुमचे तिथे सत्ता आहे केंद्रामध्ये, प्रयत्न करा. तुम्ही प्रयत्न करा, आम्ही इथून प्रयत्न करतो. दोघांनी मिळून प्रयत्न केला का होऊ शकत नाही. ठीक आहे, ठीक आहे. सतीश चव्हाण साहेब थांबा, बाकी काय बोलून द्या. सभापती महोदय, आम्हाला काय त्यातलं फारसं कळत नाही. सुप्रीम कोर्टातलं किंवा वकील काय म्हणतात, समाजाची. रावते साहेब, मी with एक due शब्द respect, बोलतो सर. प्रश्नाला हरकत घेता येते का? मिळून या सदनानेच मान्यता दिलेली आहे सगळ्या गोष्टीला. महाराष्ट्राच्या प्रत्येक जातीच्या पलीकडे जाऊन सुद्धा मराठा व्यतिरिक्त लोकांनाही वाटते की हे झालं पाहिजे, याबद्दल दुमत नाही. पण न्यायालयीन बाबतीमध्ये आपण आता कितीही जरी चर्चा केली, त्यांनी मान्य केलं ना ते. मग ते वाळूमध्ये पाणी ओतून कशासाठी आपण सभागृहाचा वेळ घालवायचा, असं मला नम्र विनंती आहे. ठीक. त्यापेक्षा माननीय मंत्री महोदयांनी विरोधी पक्षनेत्यांना जी विनंती केलेली आहे की आपण दोघे मिळून केंद्राला याच्यामध्ये आता आणायचा प्रयत्न करू आणि केंद्राच्या माध्यमातून एक चांगलं पाऊल घेतल्यामध्ये सर्वात मोठं उचललं गेलं आहे. मराठा आंदोलनाचं स्वागतार्ह पाऊल असं आहे की महाराष्ट्र नेहमी देशाचं नेतृत्व करतो, तसं मराठ्यांचं आंदोलन हे देशाचं नेतृत्व करणार आहे. कारण आता असा निर्णय घेण्यात आलेला आहे, या जी काही सर्वोच्च न्यायालयामध्ये आता जी काही चालू झालेली आहे त्याच्यामध्ये देशातल्या इतर राज्यातल्याही बाबी त्याच्यामध्ये आणायच्या आणि हा निर्णय घेण्यासंदर्भामध्ये नेतृत्व वेगळ्या पद्धतीने जाते. ठीक आहे. या आंदोलनाचा सर्वात मोठा भाग काय आहे तर देशामधल्या रावते साहेब, इतर पुढे जा. राज्यामधल्या सुद्धा लोकांना न्याय मिळवण्याकरता हे आंदोलन उपयोगी येणार आहे. त्यामुळे आपण चर्चा ती निरर्थक आहे. मला काही नाही, 10 नाही 50 लोकांनी बोलावं, पण कायद्याच्या बाजू त्यांनी मांडली. कायद्याच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारच्या संदर्भात विरोधी ठीक पक्ष आहे. नेते म्हटले त्या अधिकारामध्ये योग्य आहे तो प्रश्न आहे. आणि त्यामुळे आपण सर्वांनी मिळून केंद्र सरकारला ह्या संदर्भामध्ये करण्याकरता आपण या सर्वांची एक कमिटी नेमून, खालच्या सभाची कमिटी नेमून सभागृहाचं म्हणून आपल्या नेतृत्वामध्ये जाऊन आपण जर ती विनंती आणखीन केंद्राला केली की या सभागृहाचा निर्णय आहे तर त्याला जास्त महत्व येईल असं मला वाटतं. ठीक आहे, योग्य आहे, बघा तुम्ही. योग्य आहे. सतीश सभापती चव्हाण महोदय. थांबा जरा. नाही, साहेब, हेही थांबा, सांगतो. सतीश चव्हाण नाव नाही, पुकारलंय ना. साहेब सभापती मध्ये मी हेही निदर्शनात आणू इच्छितो की अशा प्रकारचं आरक्षण हा स्थगिती येण्यापूर्वी 832 लोक जी भरली गेली, म्हणजे परिवहन खात्यात मी मंत्री असताना त्याच्यामध्ये आरक्षण दिलं गेलं, त्यांना मिळालं. त्याच्यानंतर 15,000च्या वर जी भरती एसटी मध्ये झाली त्याच्यामध्ये हे आरक्षण दिलं गेलं, पण एकाही नेत्यांनी त्या संदर्भात उल्लेख करून त्याचं कधी दोन शब्द समर्थन. चांगले बोलले नाहीत. हे ठीक आहे. निदर्शनात आणतो. चव्हाण साहेब बोला. थांबा जरा. सभापती महोदय, दरेकर साहेब तुम्हाला खूप परत वेळापासून तुम्ही दुसऱ्याला संधी देणार नाही. दरेकर साहेब, हे माझा रेकॉर्ड घ्या, तपासा. ठीक आहे, मी तपासून काढून टाकेन. हा, घ्या. सभापती महोदय, आम्ही काय कायदे तज्ञ नाही. ही सगळी चर्चा बघितल्यानंतर फक्त 2 प्रश्न आमच्या मनात आहेत. सन्माननीय अशोक चव्हाण साहेबांनी त्याला आमचं समाधान करावं. आमची अशी माहिती आहे की केंद्र शासनाने जर का त्याला शेड्यूल 9 मध्ये टाकलं तर सर्वोच्च न्यायालयाला त्याच्यामध्ये हस्तक्षेप करता येत नाही. अहो, त्यांना प्रश्न विचारू नये. तुम्ही काय उत्तर देताय? तुम्ही खाली बसा.
त्यांचा चुकीचा मी प्रश्न काय असेल तर म्हणतो मंत्री उत्तर देतील. नाही सर, ते मला- मंत्री उत्तर देतील. तुम्ही खाली बसा. तुम्ही दुसऱ्याकडे अधिकारावर गदा आणू नका. मंत्री उत्तर देतील. मंत्रा उत्तर दरेकर देतील. साहेब, मी आधीच सांगितलं, मी कायदेतज्ञ नाही. आम्ही फक्त तुमच्या चर्चेवरून आमचे मतं बनवतो, समाजाच्या चर्चेवरून आमचे मतं बनवतो. अशोक चव्हाण साहेब, माझे दोनच प्रश्न आहेत फक्त. केंद्र शासनाला आमची अशी माहिती आहे की केंद्र शासनाने जर का शेड्यूल 9 मध्ये हा प्रश्न टाकला आरक्षणाचा, तर सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करता येत नाही. हे खरे आहे का? एक, आत्ताच आपण माहिती दिली की केंद्र शासनाने अजून त्यांची भूमिका स्पष्ट केली नाही. मग केंद्र शासन त्यांची भूमिका केव्हा स्पष्ट करेल असं आपल्याला वाटतं? ह्या दोन प्रश्नाचे उत्तर मला पाहिजे. मला काही चला नको. द्या. सभापती महोदय, पहिला प्रश्न महत्वाचा आणि दुसरा सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. पहिल्या प्रश्ना संदर्भामध्ये कायदेशीर भूमिका ही जी आहे ती काही प्रमाणात मी सांगू शकेन. मी काही कायदे तज्ज्ञ नाही की ज्याच्यामध्ये शेड्यूल 9 मुळे तामिळनाडूला जे संरक्षण मिळालेलं आहे. एक मिनिट. उशीर झाला होता. एक तर दोन गोष्टी घडलेल्या आहेत. शेड्यूल 9 प्रमाणे तामिळनाडूचा जो कायदा आरक्षणाचा झाला, तर शेड्यूल 9 प्रमाणे तामिळनाडूच्या कायद्याला संरक्षण मिळालेलं आहे. आता मी जर म्हणालो की मागच्या शासनाने काय केलं नाही, तर परत आरोप माझ्यावर होईल की तुम्ही देशोलाप करताय काय, म्हणून मी काय जास्त अधिक बोलत नाही. हा निर्णय घेत असताना सुप्रीम कोर्टाचे जे ऑब्झर्वेशन्स आहेत ते ऑब्झर्वेशन आपण जर पाहिले तर मला वाटतं की त्याच्यामध्ये थोडीशी सुधारणा करण्यासारखी वाव जो आपल्याला आहे तो वाव आपण लक्षात घेऊन जर काही आपल्याला साध्य करता आलं तर त्याचाही प्रयत्न करायला हरकत नाही. आणि शेड्यूल 9 प्रमाणे जर तामिळनाडूला संरक्षण मिळत असेल तर महाराष्ट्राला सुद्धा शेड्यूल 9 मध्ये घेण्यासंदर्भात पार्लमेंट सुरू आहे. पार्लमेंटच्या स्तरावर काय करणं शक्य असेल तर कायदेतज्ञांचा सल्ला केंद्र सरकारकडे सगळे सिनियर काउन्सिल्स आहेत, अटॉर्नी जनरल आहेत, त्यांचा सल्ला घ्यावा. एक मिनिट. सल्ला घ्यावा आणि शक्य असेल, मी म्हणून शक्य असेल तर शेड्यूल 9 मध्ये घेण्यासंदर्भातला प्रयत्न करायला हरकत नाही. आणि ईडब्ल्यूएस जे करण्यात आलेलं आहे, ईडब्ल्यूएस जे करण्यात आलेलं आहे ते ईडब्ल्यूएस सुद्धा कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट, घटनात्मक त्याच्यामध्ये अमेंडमेंट करून ईडब्ल्यूएसचा कायदा करण्यात आला. मी तर मागे जाहीररित्या बोललो हाही प्रयत्न करायला हरकत नाही. आपल्याला जे जे करणं ज्यातून संरक्षण मिळेल आपल्या निर्णयाला ते आपण केलं पाहिजे. मग ते शेवटी सुप्रीम कोर्ट त्याच्यामध्ये काय निर्णय, पण आपल्याला संधी जी उपलब्ध आहे 8 तारखेच्या अगोदर जे करणं शक्य आहे त्या विषयासंदर्भामध्ये कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट असो, 9 शेड्यूलमध्ये घेण्याच्या बाबतीमध्ये पर्याय उपलब्ध असतो. जे काही पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत ते पर्याय आपल्याला पडताळून पाहिले पाहिजेत. आणि शक्य असेल तर त्याही बाबतीमध्ये केंद्र सरकारकडे आपण सर्वांनीच प्रयत्न केला. आमच्यापेक्षा केंद्रामध्ये तुमचं वजन जास्त आहे, त्यामुळे दरेकर साहेब हा प्रयत्न जेवढं शक्य असेल तो जरूर करावा जेणेकरून या प्रश्नाला न्याय मिळू शकेल. अहो थांबाव. दुसऱ्याने हात वर केलाय तुम्हाला दिसत नाही का? बसा बसा. सभापती महोदय धन्यवाद आपले. नाही खरं तर सभापती महोदय हा प्रश्न जो विचारलेला आहे याचे प्रश्न वेगळे आहेत आणि मगापासनं तुम्ही प्रश्न विचारला तर बरोबर होईल. विचार, पण मुळामध्येच सरकारला आता जे काही सांगितलंय माननीय मंत्री महोदयांनी, त्यांच्याकडं मराठा आरक्षण सगळे मराठा समाजाचे विषय आहेत, त्याच्या उपसमितीचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांनी सांगितलं. पण सरकारचं काम बैल गेला आणि झोपा केला असं सरकारचं हे काम आहे. मी एक नाही 50 उदाहरणं देऊ शकतो, तोंडावर देऊ शकतो. मंत्री महोदय इथंच सभागृहामध्ये सांगू शकतो मी तुमच्या किती किती चुका झाल्या आणि त्या चुकीचा परिणाम म्हणून अंतरिम स्थगिती आलेली आहे. हे फक्त अंतरिम स्थगिती जेव्हा तिथं डिबेट झालं, सुनावणी झाली, 15 मिनिटांमध्ये फक्त संपवलं. या शासनाच्या वकिलांनी तोंड सुद्धा उघडलं नाही की हे अंतरिम स्थगितीचं घेऊ नका म्हणून. इथं मॅटर 15 मिनिटांमध्ये संपवलं. हे काय सांगतात तिथं? आणि एवढंच नाही, अंतरिम स्थगिती शांत विचार. शांत विचार. अंतरिम स्थगिती आली प्रश्न विचारा. सुद्धा तर 4 मेला हा GR काढला. हे मराठा आरक्षणाच्या बाजूच्या एक तर न्यायालयीन निर्णयावर, मेटे साहेब, न्यायालयीन निर्णयावर आपण न बोलता सरकारवर काय बोलायचं ते बोला. आणि मी या प्रश्नोत्तराला तास 5 मिनिटासाठी वाढवत आहे. चला मी साहेब सरकारच्या बद्दल बोलतो, न्यायालयाच्या बद्दल बोलतच नाही मी काही.
मी एकही शब्द न्यायालयाच्या बद्दल बोलत नाहीये. सरकारच्या ज्या काही घोड चुका आहेत त्या घोड चुकीच्या तेवढंच बोला ना. मी तेच सांगतोय साहेब. प्रश्न विचारा की का केलं 15 मिनिटं म्हणून, बाकीचं कशाला, निबंध वाचता कशाला. सभापती महोदय, सुरुवातीपासून 7 जुलैला पहिली सुनावणी जेव्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये झाली तेव्हा सरकारला सुनावणी आहे हेच माहिती नव्हतं. एवढं अंधारातलं सरकार आहे. आम्ही जाणीव करून दिली रणपिसे साहेब, आम्ही जाणीव करून दिली की सुनावणी आहे, सरकार काय करतंय. आणि एवढंच नाही तर हे एवढा सेन्सिटिव्ह विषय असताना मुख्यमंत्री साहेबांच्याकडे आमच्या बैठका झाल्या असताना सुद्धा त्यांना आम्ही सांगितलं. प्रश्न माननीय मंत्री महोदय उत्तर देताना अर्धा तास उत्तर दिले, अर्धा तास दिले, उत्तर दिले. थोडं तर प्रश्न तर विचार नाही, प्रश्न विचारा ना. मग माहिती प्रश्नच विचार नाही, तुम्ही डायरेक्ट प्रश्न विचारा, वेळ नाही राहिलेला. म्हणजे आमच्या बाबतीतच असं का व्हायला. प्रश्न विचारा. साहेब, सरकारनं मराठा समाजाच्या मुला मुलींचं पार जीवन उद्ध्वस्त केलंय, समाजावरचा वार वरवंटा फिरवायलाय. आपल्याकडूनच आम्हाला अपेक्षा आहे तुम्हीच न्याय द्याल आणि तुम्ही आम्हाला संरक्षण द्या. जे प्रश्न विचारा ना. आमचा प्रश्न एवढाच आहे की मुख्यमंत्री महोदयांनी उत्तर का देत नाही हा एक प्रश्न. कारण मुख्यमंत्री महोदय पळ का काढायला लागले त्या प्रश्नावरून हा प्रश्न. कारण आरक्षणाशी संबंधित नाही. 35% समाजा ज्यांना मी मगाशी त्याचं उत्तर दिलंय. आरक्षणाचा विषय हा चव्हाण साहेबांच्याकडे असल्यामुळे आणि ते समर्थ असल्यामुळे, या राज्याचे माजी मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांचं उत्तर शासनाची बाजू ते मांडू शकतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं असं कुठं कायद्यात म्हणलेलं नाही. 8 तारखेपासून ते 18 तारखेपर्यंत ज्या सुनावणी आता होणार आहे, अंतिम सुनावणी, त्याच्याबद्दलची तेवढं विचारा. त्याच्याबद्दलची काय रणनीती ते आता कसं सांगता येईल. काय मेटे साहेब, काय तुम्ही बोलतो. पब्लिक डोमेन मध्ये आहे का कोर्टात काय विचारू देत नाही. विषय असा तुमच्या लक्षात येत नाही. हा प्रश्न चुकीचा आहे. तुम्ही कोर्टात शासन काय मांडणार आहे तुम्ही विधान परिषदेत बोलताय. ही कुठली पद्धत आहे. अहो माझा प्रश्न पूर्ण होऊ द्या ना, मी पुढचं बोलतोय. मी प्रश्न पूर्ण होऊ द्या ना माझा. मला अर्धवट प्रश्न तुम्ही ऐका आणि आम्हाला बोलू देत नाही. जी काय रणनीती ठरवल्याची त्याच्याकरता जे याचिकाकर्ते आहेत त्यांची आम्ही अनेक वेळा सांगितली मुख्यमंत्री महोदयाला, मंत्री महोदया की बैठक घ्या आणि आमच्यासह सांगा की तुम्ही काय करा. तुमचे वकील आमच्या याचिका आहेत ना, तुमच्या वकिलांनी काय करावं हे तुम्ही सांगा. कारण सरकारला अधिकार आहे. सरकारला पहिला प्रिफरन्स सरकारचा आहे. मुख्य ही सरकार आहे त्याच्यात भूमिकेत. मग त्यांनीच अजून प्रश्न येतो याचं तर उत्तर घ्या ना. मग परत आम्हाला तुम्ही बोलू देत नाहीत. त्याची साधी बैठक घेतली नाही. आणि तुम्हाला सांगतो अंतरिम स्थगिती सरकारच्या चुकीमुळे झाल्यानंतर आता नोकर भरती स्पर्धा परीक्षा ह्या सुरू केलेल्या आहेत. आम्ही ती वाढवा म्हणून किती वेळेस बोलतो. कालच माननीय उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की रद्द करायचं, चौकशी करून रद्द करायचं. त्या काय गरज. 18 तारखेपर्यंत फक्त सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी आहे. 1 महिना सुद्धा पुढे होऊ शकता. आणि त्यावेळेस माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब त्याच्याबद्दल एक शब्द बोलत नाहीत. दुसरं, ज्या आयोगानं गायकवाड आयोगाने याच्यावर आयोगाच्या वर आधारित आरक्षण दिलेलं त्या आयोगाला एक मंत्री म्हणतात की हा बोगस आहे, हा बोगस अहवाल म्हणतोय आणि आपले मंत्री महोदय त्याच्यावर बोलत नाहीत. मग मंत्री महोदय आयोग तो आयोग बोगस आहे का कसा आहे सांगा. आणि नोकर भरती आणि हे पुढे ढकलणार आहेत का ते सांगावं. उत्तर घ्या खाली बसा. सभापती महोदय, सन्मान्य सदस्य श्री मेटे यांनी जे हेतू आम्हाला ऐकून द्या ना, तुम्ही का बोलताय. श्री मेटे यांनी सर्व आरोप बिनबुडाचे आणि केवळ राजकीय हेतूने प्रेरित केलेले आरोप आहेत. सातत्याने समाजाचा तास संपलेला आहे. चला पुढे. नाही गेलो पुढे आता. नाही, एक घोषणा करायची. थांबा जरा, माझं होऊन द्या. माझी कॉन्स्टिट्युशनल ड्युटी मला नाही. हो जरा 1 मिनिट थांबा.
मला घोषणा करायची आहे सर्व